त्यांच्या घरातून आणि माझ्या घरातून गावातल्या अर्ध्या तासाचं अंतर आहे आणि श्रीकांत देशमुख यांना मी 2009 पासून ओळखते, परिचयात आहे. पण त्यानंतर जास्त संपर्क आमचा डिसेंबरमध्ये आला 2021ला आणि 21 नंतर 2022च्या नवीन वर्षी आम्ही तुळजापूर मंदिरात भेटलो. त्यानंतर त्याने म्हणजे जवळीक साधायचा, म्हणजे डिसेंबर एंडपासूनच जवळीक साधायचा माझ्याशी प्रयत्न केलेला. खोटी वचनं दिली की मी तुझं भविष्य बनवेन, तू माझ्याबरोबर राहा, तू पार्टीत काम करतेस BJPमध्ये, मी पण पार्टीत काम करतोय, मी उद्या आमदार झालं तर तू पण आमदार झाल्यासारखी आहेस, अशी विविध रीत्याने मला तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. मी तरी नाही म्हणत होती. त्यानंतरही त्या गोष्टीमध्ये कसं तो सतत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला लागला. नंतर जानेवारी नंतर आमच्यामध्ये म्हणजे फिजिकली संबंध झाले. त्यामध्ये त्याने मला म्हणजे की असंच खोटी आमिष देऊन, वचनं देऊन, मंदिरामध्ये तुळजापूरच्या मंदिरामध्ये मला वचनं दिली की मी तुला कधी सोडणार नाही, अंतर देणार नाही, आणि तू आहे तशी मला एक्सेप्ट आहे आणि मी तुझ्याबद्दल माहिती आहे आणि तुला सगळ्या गोष्टी तुझ्या जे पाहिजे त्या गोष्टी तुला सगळ्या मी म्हणजे ॲज अ पती म्हणून, ॲज अ जीवनसाथी म्हणून मी तुझ्या पूर्ण करेन, असं त्यांनी मला खोटी वचनं देत सुरुवातीपासून माहीत होतं मला. त्यांनी काय सांगितलेलं की त्यांचा डिवोर्स चाललेला आहे, त्यांनी त्यांच्या पत्नीशी त्यांचा 3 वर्ष संबंध नाही म्हटलेले आणि ते म्हणजे कसं की पत्नीशी म्हणजे बोलत असताना पण मला असं त्यांनी दाखवून दिले की ते संपर्कात नाही आहेत माझ्या. आणि मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ रेकॉर्डिंग, माझ्यावर ते प्रूफ आहेत की व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये मी त्यांचे व्हिडिओज रेकॉर्ड केलेले आहेत बोलताना. ते स्वतःच्या घरी पण असताना माझ्यावर दिवस रात्र 2-2, 3-3 तास बोलायचे. मला ते विश्वास देत होते की माझ्याकडे म्हणजे मी राहत नाही खरंच. आणि ते मी पण ऑब्झर्व केले 1-1.5 महिना की तसा माणूस म्हणजे राहत नाही असं. त्या माणसाने मला फसवलेलं आहे. थोडक्यात आहे की सांगलीमध्ये एक इन्सिडेंट झाला आमच्या दोघांमध्ये, त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सापडली त्यांच्या पत्नीबरोबर बोलताना. त्याच्यामध्ये त्यांनी मला शिवी दिली आणि त्याच्यामध्ये बोलतात की हिचं बघ मी 1 महिन्यात कसं वाट लावतो, हे बोललेत ते. मग ह्या बोलल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादानंतर मला त्यांच्यावर कळलं की बाबा हा माणूस मला थोडक्यात फसवतोय आणि भविष्यात कधीही मला सोडून कधी माझ्या विरोधात काही करू शकतो. कारण की त्याचे ऑलरेडी जे मी हिस्ट्री काढली पुन्हा त्याच्यात कळालेलं आहे, त्याने स्वतःवरून गोळ्या झाडलेल्या आहेत. अशा TRP करण्याकरिता त्याने ह्या गोष्टी जे मी त्याच्या विरोधात पहिलं करायला जायला पाहिजे होतं, त्याने माझ्या अगोदर जाऊन केस केली. मी त्याला हनी ट्रॅप करते, मी त्याला काही हनी ट्रॅप केलेलं नाही आहे. त्याच्याकडून मी काही पैसे नाही, त्याने मला घर घेऊन दिलेलं रेंटवरती, त्याचे भाडे भरत होता तो आणि घरातल्या काही वस्तू त्याने घेऊन दिलेल्या आहेत. अदरवाईज त्याने जे लग्न केलेलं मला इथे ह्या पुणेमध्ये डेक्कनमध्ये ऑर्बिटमध्ये, तेथे मला एक मंगळसूत्र मला 2.5 तोळ्याला कमी. लग्न फेब्रुवारीमध्ये 27 तारखेला केलेलं ऑर्बिट हॉटेलमध्ये. कोणी नव्हतं, आम्ही दोघं होतो. कारण की ते सिक्रेटली बोललेले मला करायचं, मला विश्वास दाखवून दिलेला. आणि सुरुवातीला वैदिक पद्धतीने केलेले 2 ब्राह्मणं होती आणि इवन खाली ऑर्बिट हॉटेलमध्ये रिसेप्शनला त्या मॅनेजरनी अडवलेलं पण होतं. आणि मी हातात मेहंदी हे सगळं पूर्ण फुल हँड म्हणजे मेहंदी लावलेली मी. त्यामुळे त्यांना थोडी शंका आलेली, तेव्हा त्यांनी सांगितलेलं. आणि ह्यांनी काय केले, यांचे म्हणजे घरातल्यांनी म्हणजे प्लॅनिंग केलं पुन्हा की आता हिला कसं काढायचं. तर ह्याच्यासाठी यांनी माझ्या विरोधात असं एव्हिडन्स हे करणं. माझी मागणी ही आहे की त्या माणसाला त्याच्या जे केलेले कृत्याची शिक्षा भेटावी. कारण की माझ्या पाहुण्यात माझी पूर्ण इज्जत गेलेली आहे. कारण की मला उद्या कोणी उभं करणार नाही समाजामध्ये की ही व्यक्ती याच्यावर माझ्यावर आरोप केला की मी हनी ट्रॅप केलं, मी प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. उलट त्याने मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, मला खोटी वचनं दिली आणि खोट्या आमिष आणि खोटं लग्न, बनावट लग्न दाखवून माझ्या आयुष्याशी तो माणूस खेळलाय. तो व्हिडिओ पहिले हा विषय घरी सॉल्व्ह करणार होतो, तर मी वाट बघत होती घरी, मी गावी होती. त्याने तिथे FIR लिहिले की हिला सदर पोलीस तपास करते, पण मी माझ्या घरी माझ्या आईबरोबर होती. आणि जेव्हा माझ्या ह्या आवाक्याच्या बाहेर गेला विषय की हँडल करू शकत, तेव्हा मी घरी सांगितलं माझ्या नातेवाईकांना. तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी की ते येणार आहेत बोले, बैठक होऊ द्या पाहुण्यांची आणि त्या बैठकीमध्ये आपण हा विषय कसा मिटवू शकतो तो बघूया. मग हे जे आहे यांचे जे मोठे भाऊ आहेत आणि श्रीकांत देशमुख आणि शशिकांत देशमुख यांनी काय केलं, आम्हाला येतो म्हणून असे दिवस घालवले. 4-5 दिवस झाले आणि सडनली एका दिवशी न्यूज आली, म्हणजे व्हायरल केली त्याने की हनी ट्रॅपची केस माझ्यावर गुन्हा दाखल केला. आणि मी ते वाट बघते, तरीसुद्धा मी हा येईल हा वाट बघत म्हणजे होती. शनिवारची वेळ होती
24 तासाच्या पेक्षा जास्त मला आणि माझ्या आईला या लोकांनी हॉटेलमध्ये ट्रॅप करून ठेवलेलं की मी काही पुढे येऊ नये, माझी बाजू मांडू नये म्हणून. तो पण मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन, माझ्याकडे तो आहे. त्याच्यामध्ये पण मला भनक पडली की हे लोक काहीतरी करणार आहेत. खाली 2 गाड्या होत्या, त्या गाड्यांमध्ये लोक म्हणजे निद्राणीला होते की राखण होते की मी कुठे जाते काय करते, मला बाहेर पडू द्यायचं नव्हतं त्यांना. मग त्यावेळेस पण मी BJP कार्यालयामध्ये दिव्या ढोलेजी मॅडम आहेत, त्यांना मी संपर्क साधलेलाच होता. हे जे विषय झालेले मी पहिलं पार्टीकडे धाव घेतलेली की मला पार्टी न्याय देईल. मग तिकडे दिव्या ढोले मॅडमनी मला सपोर्ट केला. त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, तू तिथून गोड बोलून पटकन निघ तिथून. मी त्यांना सांगितले माझा जीव धोक्यात आहे, ही माणसं अशी आहेत आणि त्यांची माझं त्यांच्याशी ह्यापैकी चित्रा वाघताईंशी बोलणं झालेलं, दिव्या ढोले साईंशी बोलणं झालेलं आणि सांगलीमध्ये मी नीताताई केळकरांच्या घरी 2 दिवस होती. तर तिथे असा प्रकार घडला की तिथे मला हा विषय मिटव त्यांच्या घरातून. इवन माझ्या फॅमिलीमध्ये पण बैठकीमध्ये तेच बोलत होते, पैसे घे आणि विषय मिटव. तर आणि इकडे कसं झालेलं, त्यांच्या फॅमिलीमधून त्यांचे भाऊ मोठे शशिकांत देशमुख आणि श्रीकांत देशमुखच्या यांच्या थ्रूच की पैसे मिटवा आणि बोला. तर तिथून सोलापूरमधून रणजित निंबाळकर जे खासदार आहेत सोलापूरचे, ते येणार होते मला आणि ती काहीतरी सही घेणार होते. मग मी घाबरली की अशी कशी अचानक सही, एक तर माझ्याबरोबर कोण नातेवाईक नाही आहे ना, कोण माझा ॲडव्होकेट आहे की बाबा मी कुठे सही करू आणि पैसे देऊ. मग ते माझी मेंटॅलिटी ब्रेन वॉश चालू होतं त्या लोकांचं की पैसे घे आणि विषय मिटव. पण मी दिवस रात्र त्या नीताताईंनी मला म्हणजे असं सपोर्ट केला, मोरली सांगितलं की आपण हे करू हे सगळे. पण संध्याकाळपर्यंत विषय वेगळाच झालेला होता. आणि नंतर परत मी देवेंद्र फडणवीसजींना आणि चंद्रकांत दादांशी कुणाशी एकाशी तरी माझं बोलणं करून द्या आणि मला पहिली माझी बाजू मांडू द्या समोर. पहिलं मी अजूनपर्यंत कधी पब्लिकली काही व्हिडिओ केला नाही, काही नाही केलं. जेव्हा हे असं झाल्यानंतर मग मला राग आला. मग मी जो माझा हॉटेलचा क्लिपचा व्हिडिओ माझ्या नातेवाईकाला मी शेअर केलेला आहे. मग त्या नातेवाईकांनी इतर कोणाला शेअर केला असेल तो तसा पुढे व्हायरल झालेला ते मला माहीत नाही. पण मी अजूनपर्यंत तशा धोरणाने अजून कुणाला व्हिडिओ शेअर केले. चित्रा वाघताई आणि रणजित निंबाळकर हे दोघं येणार होते असं त्यांनी मला सांगितलेलं की ते ह्याच विषयावर विषय मिटवायला की जे पण काय आहे ते मिटव, तुझं आता आयुष्य तर तो तुला एक्सेप्ट करणार नाही. तो नाहीच म्हणतो, मी लग्न केलं नाही बोलतो. तिच्या मंगळसूत्र तिने स्वतःच्याच हाताने गळ्यात घालून घेतलं असं तो बोलतोय. आणि तो फोन उचलत नाहीये आमचा, पण त्यांनी सांगितलं. मग संपर्कात नाही, समोरासमोर बोलणं झालेलं ते मी बघत होती. ते त्यांच्या आपसात बोलत होते एकमेकां कार्यकर्ते. एक त्यांचं नाव माहीत नाही, पण रणजित निंबाळकरांशी ते कॉन्टॅक्टमध्ये होते. चित्राताई पण कॉन्टॅक्टमध्ये होत्या त्यांच्या. चित्राताई हे सांगत होते की मला भेटायला ये, सोमवारी आमचं नरिमन पॉईंटला भेटण्याचं ठरलेलं. पण मी सांगलीला गेल्यामुळं ह्या घरातल्यांच्या भीतीमुळे मी सांगलीला गेली की मी पहिलं पार्टीकडे जाते माझ्या, की ॲटलिस्ट मला तिथे नाही भेटेल. कारण माझी बाजू यांनी अशी प्रेझेंट केलेली न्यूज, विविध न्यूज बनवून सगळं असं करून माझं नाव त्यात मेन्शन नव्हतं, पण सगळ्या गावातल्या लोकांना, तालुक्याच्या लोकांना कळलेलं की ती व्यक्ती मी आहे. मला पक्षाकडून न्याय अजूनही मी विचार करते, कारण की मला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचं आहे. आणि मी लेटर दिलेल्या ईमेलद्वारे कंप्लेंट केलेली आहे की माझी ही जी न्याय आहे प्रक्रिया, आणि मला हा विषय कसा राजकीय नाही उचलायचा होता. मला म्हणजे हा विषय कसाही होऊ शकतो, मला न्याय भेटणार नाही. म्हणून मी हा प्रयत्न केला की पहिलं पार्टीच्या लोकांकडे जाऊ. पण पार्टीच्या लोकांनी माझ्याच गोष्टी निग्लेक्ट करून मला जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी तसं माझं ब्रेन वॉश करायचा प्रयत्न केला की पैसे घे आणि मिटव. ते रणजित निंबाळकर यायला लागलेले सई घे आणि चित्राताई सोबत येत होत्या. चित्राताई नाही बोललेला, पण रणजित निंबाळकर ते फोनवर बोलत होते त्यांच्याबरोबर आणि ते मला कळू देत नव्हते. पण मला ते आयडिया आली की हे सही करून, आता मी सही का करू, माझ्याबरोबर कोण नातेवाईक नाही आहे आणि त्याचबरोबर वकील नाही आहे. त्यामुळे मी विचार केला की हा आता इथून निघणं गरजेचं आहे. नाही, फोनवर फक्त बोलणं झालेलं. मी त्यांना विषय सांगितलेला की दिव्याताईंनी पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं आहे की असं असं झालेलं आहे, या माणसाने हिला असं चीट केलेलं आहे आणि हा माणूस फोन उचलत नाही आहे. मग ताई मला भेटणार होत्या की तुझा विषय काय आहे तो पहिला मांडूया म्हणून. मग त्याच्या अगोदर मी सांगलीला गेल्यामुळे ताई रणजित निंबाळकरांबरोबर येत होत्या. ते काहीच माहीत नाही आहे मला, पण त्यांचं जे दोघांचं येणं होतं ते मला संशयास्पद वाटलं की बाबा हे मला काही तिथे न्याय भेटणार नाही, उलट हे माझ्यावरती दबाव आणून
माझी जी चरित्र आहे ती हानी करणार, की मी आज एक महिला आहे आणि त्या माणसाने मला आज म्हणजे की ब्लॅकमेल करते आणि पैसे घेतले आणि प्रेमाच्या जाळ्यात पडलं, असं काही नाही मी केलेलं. दबाव म्हणजे की हे बोलताना हे केलं. रणजित निंबाळकर माझ्याशी बोलत नव्हते, पण ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. कॉन्टॅक्टद्वारे मला कळालं की बाबा आज हे म्हणजे निपटवायच्याच विषयाला आहेत. तेव्हा तुम्हाला काय अनुभव आला आणि जेव्हा त्यानंतर इथे तुम्ही ससून रुग्णालयामध्ये जेव्हा आला चेकअप तेव्हा तुम्हाला काय अनुभव आला? कारण मी आजपर्यंत एका सिक्रेटली जागेत लपून होते, कारण माझ्या जीवाला धोका होता आणि त्याचमध्ये मला मार्गदर्शन असं सोबत नाही. मी आज एकटी आई एकटी आहे माझी, त्याचसोबत लिगली मार्गदर्शन नसल्यामुळे मला म्हणजे विलंब झाला, कारण की बाहेर निघणं, उद्या मला सपोर्ट करता येत नाही करतायत लोक, म्हणून ह्या गोष्टीमुळे मी पुढे हे म्हणजे महिला आयोगाचा विचार केला. त्यांना मी ईमेल केला, ईमेल करून त्यांना मदत मागितली. तेव्हा ससूनला हा अनुभव आला की ताई की प्रोटोकॉल म्हणजे कसं आता मी मेडिकलमध्ये आहे, माझं मेडिकल झालेलं आहे, तर त्या मेडिकलमध्ये मी पोलिसांसोबतच राहावं, खाली येऊ नये, अशा गोष्टी झाल्या. प्रेशराईज झालेलं आहे. बाकी पोलिसांचं सहकार्य होतं मला, म्हणजे लेडीज कॉन्स्टेबलांचं हे, पण कसं होतं ना की गोष्टी माहीत नसल्यामुळे माणूस स्ट्रेसमध्ये जातो की असं याला कसं फेस करायचं. या गोष्टींमुळे मला काल रात्रीपासून त्रास झालेला आहे. कोण नव्हतं लग्नाला उपस्थित. त्याचे फोटोज नाही, पण ते रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, ज्याच्यामध्ये त्याने बोललेलं आहे की त्याने माझ्याशी लग्न केलेलं आहे आणि मी मला तुला मी बायको म्हणून समाजात म्हणजे अस्तित्व देणार आणि सगळं. म्हणजे त्यांचे वडील पण माझ्या घरी येऊन गेलेले आहेत, त्यांचे मोठे भाऊ मला मुंबईमध्ये भेटून गेलेले. खरंच आमचा डिवोर्स चाललेला आहे. इवन त्यांच्या पत्नीच्या संदर्भात त्यांच्या मोठ्या म्हणजे भावांनी उलटत त्यांच्या कॅरेक्टरबद्दल वाईट बोलेल. मी आता ते बोलू शकत नाही कॅमेरावर, पण त्यांनी तसं बोलल्यामुळे मला अजून विश्वास होत गेला की खरंच यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आपसात. त्यामुळं मी विश्वास करत गेले आणि त्यांनी अचानक हा असा माझा विश्वासघात केला आहे. मला असं वाटतं की त्यांना आता ते त्याच माणसाला माहिती, कारण की मी हा विचार करते की माणूस समोर पण येत नाही आहे माझ्याशी बोलायला. माझा नंबर आणि माझ्या आईचा नंबर ब्लॉक केलेला आहे आणि आम्ही कितीतरी संपर्क केला. इवन मी आणि माझी आई त्यांच्या घरी गेलो, काय असेल आमच्याकडून चुकी झाली माफी मागतो आम्ही, एवढंही बोललो. काय असेल तर त्याला समोर आणा, पण त्यांनी समोर नाही, माझ्याबद्दलच माझ्या कॅरेक्टरबद्दलच बोलत गेले ते आणि माझी बाजू ऐकली नाही. मग त्याच्यामध्ये मी फ्रस्ट्रेट होऊन मग मी पार्टीकडे धाव घेतली की ॲटलिस्ट मला घरातून म्हणजे पार्टीकडून तरी सपोर्ट भेटेल. पण तिथे पण माझा असा अनुभव झाला. हो, मग कारण की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, आज समजते. पण पहिली मी युवा मोर्चामध्ये काम केलेलं आहे 3 वर्ष. आज पदावर नाही तरी पण मी भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता आणि एक हितचिंतक म्हणूनच स्वतःला समजते मी. आणि मला डेफिनेटली देवेंद्र फडणवीस मला जर न्याय देत असतील मग ते हे मी बघणार आणि पुढे काय होईल तुम्हाला सगळ्यांना कळेलच माझ्याबद्दल काय झालंय ते. हो, माझ्या जीवाला धोका आहे, म्हणून मी हे 7-8 दिवस मला केस FIR करायला मला लेट झालाय. आणि पार्टीचे काही कार्यकर्ते ते त्याला सपोर्ट करतायत आणि ते सपोर्ट केल्यामुळे माझं आज हे नुकसान झालेलं आहे. एवढं रणजित निंबाळकर आहेत आणि एक ते कार्यकर्ता, त्यांचं नाव आठवत नाहीये मला, आणि त्यांनी सपोर्ट केलेला आहे ह्या लोकांना. आणि त्यामुळे नाही ते नाही माहिती, कारण ते फोनवर बोलत होते. तो सांगलीमध्ये आम्ही स्टे केलेला. माझ्या वडिलांची पुण्यतिथी झाल्यानंतर 3-4 दिवसांनी त्यांनी मला बोलवलेलं तिकडे बोलवल्यानंतर मी त्यांचा मोबाईल हातात घेतला. त्यांची ऑटो रेकॉर्डर होतं, त्याच्यामध्ये ग्रीन ऑप्शन दिसला, तिथे त्यांच्या बायकोचा नंबर मला माहिती होता. तर ते मी ऑन केल्यावर त्याच्यामध्ये ते मला शिवी देत आहेत बायकोला बोलताना की तिचं बघ एका महिन्यात वाट लावतो. ते मी ऐकल्यापासून मला राग आला. मग त्यांना मी विचारायला गेली, मोबाईल हातात घेण्याचा प्रयत्न करत होती, तो माणूस मला हातात देत नव्हता. मला हातात लागलं पण ओटी पोटात मला त्याची लात पण लागली आहे. नंतर पुन्हा छिनाझपटीमध्ये मला त्याने मोबाईल दिला नाही. त्याच्यामध्ये 16 मे पासून तो माणूस त्याच्या बायकोबरोबर बोलतोय आणि मला असं दाखवलं त्या लोकांनी की हे विभक्त होता. इव्हन माझ्या घरातल्या माझे ब्लड रिलेशनमधले माझे काका आहेत, त्यांना फोनवरती बोलले की मी लग्न केलेलं आहे, मी निभवणार आहे, मी हिला काही सोडणार नाही, अंतर देणार नाही, असं सगळं बोलून. पण त्यांचे वडील माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. माझ्या पुण्यतिथीला श्रीकांत देशमुख आलेला आहे, भावकीमध्ये जेवलेलं आहे सगळं.
आणि बेबी प्लॅनिंगसाठी पण हा 7 ते 8 दिवस माझ्या घरी येत होता रोज. भाऊकीने सगळं बघितलं, गाव तर खोटं बोलणार नाही. आणि आज हा माणूस असं बोलतो की हिचं माझ्याशी लग्न झालेलं नाही आणि हिने मंगळसूत्र हिच्या हाताने गळ्यात घातलेलं आहे आणि माझ्या विरोधात मी कंप्लेंट करायच्या अगोदर त्यांनी हनी ट्रॅपची केस माझ्यावर टाकलेली आहे.